आजकाल बहुतेक लोकांचं आयुष्य एकसारखंच असतं. थोडं सोशल मीडिया स्क्रोल करतात, मग काहीतरी काम करत राहतात. दिवसभर धावपळ, गडबड आणि रात्री स्वतःला विचारतात, मी आज खरंच काय साध्य केलं? आणि उत्तर मिळतं काहीच नाही. कारण ध्येयच नाही. दिशा ठरवलेली नसेल तर कितीही मेहनत केली तरी आयुष्य भरकटतच. होय, हीच आहे खरी समस्या. आपण खूप काही करतो, पण का करतो, कुठे पोचायचंय हेच माहीत नसतं. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत, ध्येय नसेल तर आयुष्य कसं भरकटतं आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग काय. चला तर बघूया. प्रॉब्लेम. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या शहरात गेला आहात. तुमच्याकडे नकाशा नाही, पत्ता नाही आणि कुठे जायचंय हा विचारही नाही. मग काय होईल? भरकटाल, थकून जाल, पण पोचणार कुठेच नाही. हेच आपल्या आयुष्यात होतं जेव्हा आपण ध्येय ठरवत नाही. कोणती नोकरी हवी, किती कमवायचंय, कशात प्रगती करायची, काही स्पष्ट नसेल तर तुमचा वेळ दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी खर्च होतो. सोल्युशन. आता प्रश्न येतो, ध्येय ठरवायचं कसं? फार काही वेगळं नाही. स्वतःला विचारा, मला खरंच काय हवंय? ते लिहून ठेवा, स्पष्ट आकड्यांसह. उदाहरणार्थ, 6 महिन्यात 10 किलो वजन कमी करायचंय किंवा 1 वर्षात 1 लाख रुपये सेव्ह करायचे. रोज ते वाचा आणि त्यानुसार कृती करा. ध्येय असलं की दिशा मिळते आणि दिशा असली की प्रगती होते. या वाक्याला साजेसं करणारी 3 उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातील, भारतातील आणि दुबईतील. ध्येय असलं की दिशा मिळते आणि दिशा असली की प्रगती होते. हे काही फक्त बोलायला सोपं वाक्य नाही, हे खरं आयुष्यात आहे. बघा ना, सचिन तेंडुलकर एकच ध्येय, देशासाठी क्रिकेट खेळायचं. त्या ध्येयाने त्याला दिशा दिली आणि म्हणून तो पोचला इतका उंच की तो क्रिकेटचा देव बनला. नरेंद्र मोदी एक चहा विकणारा मुलगा, पण ध्येय होते देशसेवेचं. दिशा ठरली आणि आज ते भारताचे पंतप्रधान आहेत. आणि दुबईचे शेख मोहम्मद, ध्येय होतं जगात सर्वोत्तम शहर उभं करायचं. दिशा मिळाली, मेहनत, नियोजन आणि दूरदृष्टी, आणि आज दुबई म्हणजे भविष्याचं शहर. मग तुम्ही ठरवलंय का तुमचं ध्येय? कमेंट मध्ये नक्की सांगा. सारांश, ध्येय ठरवलं की मार्ग आपोआप सापडतो आणि जेव्हा तुम्ही मार्गावर सातत्याने चालता तेव्हा प्रगती अटळ असते. आज तुम्ही ठरवा तुमचे ध्येय काय आहे आणि खाली कमेंट मध्ये लिहा. चला, आजपासून सुरुवात करूया एक स्पष्ट आणि ठाम ध्येय घेऊन. आणि हो, तुमच्यासाठी अशाच प्रेरणादायी गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. पुन्हा भेटू. जय महाराष्ट्र.